ज्याचा अभ्यास आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी केला होता। हे सगळे रिपोर्ट घेऊन आणि ते स्टेटमेंटच्या 180 कलमच्या अंतर्गत एक स्टेटमेंट म्हणून ते सर्व माहिती एडीजी साहेबांना त्या ठिकाणी दिली। गेल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं होतं की AIBचा रिपोर्ट एकदा येऊ द्या, रिपोर्ट आल्यानंतर आम्ही तुमचा FIR घेऊ। म्हणून आमची अपेक्षा होती एकदा DGCA 24 तारखेला DGCAचा एक प्रायमरी रिपोर्ट नाही पण एक स्टेटमेंट आल्यानंतर आमची अपेक्षा होती FIR होईल। ठीक आहे, FIR त्यावेळेस तुम्ही घेतला नाही। मग आमची अपेक्षा होती की आता CIDला सांगितलं AIBचा जो प्रिलिमिनरी रिपोर्ट येईल त्यानंतर आम्ही FIR घेऊ। पण आज आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलंय प्रिलिमिनरी रिपोर्ट नाही तर फायनल रिपोर्ट जेव्हा येईल तेव्हा आम्ही FIR करू। 2023ला याच VSR कंपनीचा जेव्हा अपघात झाला होता त्याचा अजूनपर्यंत गेल्या 3 वर्षांमध्ये फायनल रिपोर्ट आलेला नाही। आमच्या सगळ्यांचा जो अधिकार आहे हा अधिकार आम्ही कोणासाठी वापरण्याचा प्रयत्न करत होतो तर या राज्याचे एक लोकनेते मोठे नेते अजितदादा पवार यांच्यासाठी आम्ही FIR करण्यासाठी प्रयत्न करत होतो। आणि हा FIR झाला 19ला त्यांचं सरकार आणि त्यांचा एक नेता पोलीस स्टेशनला जातो म्हणून आणि आम्ही विरोधात आहोत आणि दादांसाठी आम्ही लढतोय, अजितदादांसाठी लढतोय। एवढं करून सुद्धा बोलून सुद्धा पाठपुरावा करून सुद्धा दादांचा FIR घेतला गेला नाही। म्हणजे कुठं ना कुठंतरी काही प्रमाणात काळबेर हे कुठेतरी आता सिद्ध होत चाललेलं आहे। काल जेव्हा VK सिंग आला 11 साडे 11 वाजता VK सिंग या कार्यालयामध्ये आला होता। पत्रकार इथं आले होते, पोलिसांकडनं पत्रकारांच्या प्रति फार चुकीच्या पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी दिली असं आम्हाला कळालं। पत्रकारांना आत घेतलं नाही, VK सिंगची गाडी आणि त्याची सिक्युरिटीची गाडी ही आत घेण्यात आली होती। तुम्ही जर बघितलं असेल त्याची जी सिक्युरिटी आहे VK सिंगची त्यांच्याकडे AK-47 अशी बंदूक तिथं होती। आता VK सिंग आलाय कशाला तर इंट्रोगेशनसाठी आलाय। कुठं आलाय? महाराष्ट्राच्या CIDच्या प्रमुख कार्यालयामध्ये आलाय। आता CIDच्या म्हणजे पोलिसांच्या प्रमुख कार्यालयामध्ये आल्यानंतर त्याच्याबरोबर AK-47 घेऊन जर तिथं गार्ड्स असतील आणि AK-47 आत घेतली गेली म्हणजे जिथं पत्रकारांना परवानगी नाही, आमच्या पदाधिकाऱ्यांना परवानगी नाही, आमच्या गाडीला परवानगी नव्हती। आता कुठेतरी आत वाद झाल्यानंतर आमची एक गाडी आत पाठवली पण तिथं VK सिंगला परवानगी दिली गेली, AK-47ला परवानगी तिथं दिली, त्याच्या गार्डला परवानगी दिली आणि मग नंतर तुम्ही बघितलं असेल येताना VK सिंग दिसला पण जाताना मात्र VK सिंग कुठे दिसला नाही। तो कुठल्या गाडीत गेला? पोलिसांच्या गाडीत गेला का? काळ्या गाडीत गेला का? मग तो तिथं असणाऱ्या जे सतर्क आपले सगळे पत्रकार आहेत त्यांना का नाही दिसला? त्याला का वाचवलं गेलं? तो पत्रकारांसमोर का नाही आला? का त्याला त्याचा चेहरा लपवायचा होता? का त्याला कुठली तरी भूमिका लपवायची होती? असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात। पण आज CID कडे आल्यानंतर अधिकारी कितीही चांगले असले तरी कुठं ना कुठेतरी यांच्यावर दबाव आहे आणि हा दबाव असल्यामुळेच FIR दादांचा त्या ठिकाणी घेतला जात नाही। आणि जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे, जो तपास आहे तो हवेत गोळ्या झाडण्यासारखा हा तपास आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। यांना खऱ्या अर्थाने तपास करायचाच नाही। याला त्या VSRला वाचवायचे, DGCAचं वाचवायचे आणि ह्याच्या मागे जो कर्णधार जो कोणी असेल नाहीतर जी काही संस्था असेल त्या लोकांना वाचवण्याचा पूर्णपणे प्रयत्न तिथं सुरू आहे। मला दुर्दैव याच गोष्टीचं वाटतं जे लोक सत्तेत आहेत आणि दादांबरोबर अनेक वर्षांपासून त्यांनी काम केले नाही तर दादांमुळे काही लोक निवडून आलेले आहेत ते मात्र या बाबतीत भूमिका घेताना दिसत नाही। FIR करण्यासाठी प्रयत्न तिथं केला जात नाही, ही मात्र त्या ठिकाणी दुर्दैवी गोष्ट आहे। उद्या मी स्वतः दिल्लीला जाणार आहे, केजरीवाल साहेबांची उद्या आमची भेट होणार आहे। त्यानंतर इंडिया आघाडीचे जे प्रमुख पक्ष आहेत त्याचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना सुद्धा पुढच्या 3 दिवसांमध्ये आम्ही भेटून पार्लमेंटमध्ये हा विषय घेण्यात यावा। त्याच्याबरोबर आम्ही जो मुद्दा मांडतोय त्याच्यात 11च्या अंतर्गत एन्क्वायरी सुरू आहे, कलम 12च्या अंतर्गत ती एन्क्वायरी व्हावी ज्याच्यामध्ये एक वेगळी कमिटी फॉर्म केली जाते। बाहेरच्या काही संस्था सुद्धा आपल्याला त्या इन्व्हेस्टिगेशनसाठी घेता येतात। कलम 11 मध्ये घरच्या घरी तिथं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन केल्यासारखा तो विषय। त्यामुळे जो एअर इंडियाचं विमान हे अहमदाबाद मध्ये पडलं तिथं असणाऱ्या लोकांची सुद्धा मागणी आहे की 12 कलमच्या अंतर्गत त्यांचं इन्व्हेस्टिगेशन व्हावं। आमची सुद्धा ती मागणी